गुड आफ्टरनून. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 चॅप्टर जो चालू आहे तो आहे कॉटन. कॉटन म्हणजे कापूस. तर कापसा संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर आपण जो बघितलं त्याच्यामध्ये बघा की आपला जो पुढचा पार्ट आहे तो आहे इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन इन कॉटन. इंटर कल्टिवेशन याचा अर्थ काय की आंतरमशागत. आंतरमशागत त्याला इंटर कल्टिवेशन असं म्हटलं जातं. तर बघा की कापसा बाबतीमध्ये आपल्याला आंतरमशागत कशा पद्धतीची करायची. त्याच्यामध्ये काय होतं की की गॅप फिलिंग, थिनिंग, विडिंग, होईंग आणि टुपिंग. तर ह्या 4 वेगवेगळ्या प्रकारचे आंतरमशागत आहेत. ठीक आहे. तर गॅप फिलिंग, थिनिंग ह्याचा अर्थ काय की गॅप फिलिंग याचा अर्थ की जे पोकळी जागा शिल्लक राहिलेली आहे, जी जागा ज्या ठिकाणी आपल्याला जी रोप आहे ते रोप या ठिकाणी योग्य तऱ्हेने उगवून आलेलं नाही त्याला गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. थिनिंग म्हणजे ज्या ठिकाणी रोपाचं जे प्रमाण आहे ते गरजेपेक्षा जास्त आहे तर त्या ठिकाणची आपण ती रोपं उपटून बाजूला काढतो आणि योग्य पद्धतीचं त्याच्यामध्ये जी रोपाची संख्या आहे ती योग्य राखतो, त्याला थिनिंग असं म्हटलं जातं. विडिंग म्हणजे तण काढणे. त्याच्यासोबतच होईंग म्हणजे मशीनच्या साहाय्याने जेव्हा तण काढलं जातं होईंग म्हटलं जातात. त्याच्यानंतर टुपिंग याचा अर्थ बघा आपण त्यावेळी शिकूया. तर बघा पहिल्यापासून गॅप फिलिंग आणि थिनिंग. इंटर कल्टिवेशन इन अ कॉटन. कापसामध्ये आपण करत असलेले आंतरमशागत त्याच्यामध्ये पहिला पार्ट्स आहे तो आहे गॅप फिलिंग. गॅप फिलिंग म्हणजे ज्या ठिकाणी पोकळी शिल्लक राहिलेली आहे, ज्या ठिकाणी साऱ्यांमध्ये मोकळी जागा शिल्लक राहिलेली आहे, अशा ठिकाणी रोपांची लागवड करणे त्याला गॅप फिलिंग म्हटलं जातं. तर गॅप फिलिंगमध्ये एक बघा इट मे बिकम नेसेसरी टू फिल अप द गॅप इन अ कॉटन रोज टू मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. तर काय म्हटलं बघा, तो फिल इन द गॅप म्हणजे मी आताच ते सांगितलं की ज्या ठिकाणी ज्या सऱ्यांमध्ये रोपं उगवून आलेली नाहीत, ज्या सऱ्यांमध्ये रोपं उगवून आलेली नाहीत त्या ठिकाणी रोपांची लागवड करणे याला गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. दिस शुड बी डन 5 to 7 days आफ्टर सोविंग. ज्यावेळेस आपण लागवड करत असतो किंवा पेरणी करत असतो, पेरणी केल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर आपल्या लक्षात येतं की कुठल्या ठिकाणी रोपं उगवलीत किंवा काही कोणत्या ठिकाणी रोपं उगवून आलेली नाहीत. तर ह्या गोष्टीची समज आपणाला 5 ते 7 दिवसानंतर आपल्या लक्षात येते. तर काय केलं जातं अशा वेळेस, द सीड मे बी सोक्ड फॉर 12 hours इन अ वॉटर. तर काय केलं जातं की आपल्याला जे बियाणं या ठिकाणी लावायचे आहेत ते बियाणं लावण्याच्या पूर्वी 12 तास पाण्यामध्ये भिजत घातले जातात. ठीक आहे. देन रब्ड विथ काऊ डंग पेस्ट. तर त्याच्यासोबत ज्यावेळेस ती पाणी 12 तास भिजत घातले जातात त्याच्यानंतर ते जे बियाणं आहे ते बियाणे बाजूला काढून या ठिकाणी काऊ डंग्स म्हणजे जे गाईचं किंवा म्हशीचं गाईचं जे शेण असेल त्या शेण आणि माती याचं जे मिक्सअप किंवा मिक्सिंग केलं जातं त्या मातीमध्ये आणि शेणामध्ये हे बियाणं आहेत या ठिकाणी मिक्स करून ठेवले जातात आणि एकमेकाला घासली जातात, रबिंग केली जातात. त्याच्यानंतर ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिया विथ द पेस्ट. तर ती जी आपण काऊडंग पेस्ट ज्याला आपण म्हणतो, काऊडंग म्हणजे गाईचं शेण आणि माती मिक्स केलेली जी पेस्ट आहे त्या पेस्टमध्ये आपल्याला थोडा प्रमाणात युरिया टाकायचा आहे. इट वुड हेल्प इन अ क्विकर जर्मिनेशन. तर अशा पद्धतीने युरिया टाकून ते पेस्ट तयार करायचे. आणि तर काय होत असतं अशा पद्धतीने जर आपण युरिया टाकला तर त्याच्यामुळे क्विकर जर्मिनेशन ज्याला की आपण उगवण क्षमता किंवा लवकर उगवून येण्याचे चान्सेस किंवा शक्यता ही सर्वाधिक जास्त असते. तर हे आलं गॅप फिलिंग. गॅप फिलिंग म्हणजे ज्या ठिकाणी रोपं उगवून आलेली नाहीत अशा ठिकाणी लागवड करणे किंवा दुसऱ्या रोपांच्या ठिकाणी लागवड करणे, बियाणांची लागवड करणे त्याला गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट आहे थिनिंग. गॅप फिलिंगचा पुढचा पार्ट आहे थिनिंग. थिनिंग म्हणजे काय, मी काय म्हटलं की ज्या ठिकाणी रोपांचं प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त झालेलं आहे, की समजा आपण एका ठिकाणी 2-2, 4-4 बियाणं पडली असतील तर या ठिकाणी 4-4 रोपं एकाच वेळेस एकाच ठिकाणावरती ते रोपांचा या ठिकाणी संख्या जास्त होते. तर अशा वेळी काय केलं जातं की जी रोपं गरजेची नाहीत किंवा जी रोपं या ठिकाणी वीक आहेत असं म्हणा किंवा दुबळे आहेत, अशक्त आहेत, तर अशा रोपांना आपण या ठिकाणी बाजूला काढतो, उपटून काढतो आणि जी फक्त रोपांची संख्या जी आहे ती रोपांची संख्या एक विशिष्ट पद्धतीपर्यंत ठेवत असतो किंवा
कमी करत असतो, असे त्याला गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. त्याला ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन, रोपांची संख्या योग्य राखणे, त्याला ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं प्लांट पॉप्युलेशन राहावं याच्यासाठी आपण जे करतो ते आलं थिनिंग. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटलं, इट विल बी नेसेसरी टू थिन आउट थिकड प्लांटेड एरिया टू गिव्ह ऑप्टिमम स्पेस टू इच प्लांट फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर काय म्हटलं बघा की थिनिंग म्हणजे काय करत असतो की इट विल बी नेसेसरी, कशासाठी हे गरजेचं आहे थिनिंग, थिनिंग नावाची जी प्रोसेस आहे कशासाठी गरजेचं आहे की इट विल बी नेसेसरी टू थिन आउट द थिकली प्लांटेड एरिया टू गिव्ह ऑप्टिमम स्पेस टू इच प्लांट. तर काय ती दोन रोपं आहेत, ते दोन जी रोपं आहेत त्या दोन रोपांसाठी एक योग्य तऱ्हेचं ऑप्टिमम प्लेस झाला म्हणून किंवा एक योग्य अंतर ठेवण्यासाठी आपल्याला थिनिंग करणं गरजेचं आहे फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्या दोन्हीमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी, दोन रोपांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी आपल्याला थिनिंग म्हणजे गरजेपेक्षा जास्त झालेले रोपं आहेत त्या रोपांना आपल्याला बाजूला काढणं गरजेचं आहे किंवा उपटून बाजूला घेणं गरजेचं आहे. थिनिंग इज डन अप टू 2 to 3 weeks आफ्टर सोविंग. म्हणजे लागवडीनंतर थिनिंग नावाची जी प्रोसेस आहे ही लागवडीच्या जवळजवळ 2 ते 3 आठवड्यानंतर करणं गरजेचं आहे. थिनिंग नावाची जी प्रोसेस आहे ती लागवडीच्या 2 ते 3 आठवड्यानंतर करणं गरजेचं आहे. ओनली हेल्दी सीडलिंग्स शुड बी केप्ट इन द फील्ड. तर काय करायचं आहे, ओनली हेल्दी म्हणजे जी रोपं आहेत, जी रोपं या ठिकाणी दष्टपुष्ट आहेत किंवा योग्य पद्धतीने तिची वाढ झालेली आहे असेच रोपांना आपण या ठिकाणी आपल्या शेतामध्ये ठेवायचे आहेत. ज्या रोपांना योग्य पद्धतीची लागवड झालेली आहे, योग्य पद्धतीची त्याची वाढ आहे, अशाच रोपांना आपण या ठिकाणी ठेवायचं आहे. द ऑप्टिमम, तर काय म्हटले बघा, ओनली हेल्दी सीडलिंग्स म्हणजे जे आरोग्यदायी आहेत, जे चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे त्याला हेल्दी असं म्हणलं जाईल. द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन फॉर देसी कॉटन. थिनिंग इज डन अप टू म्हणजे 2 ते 3 आठवड्यानंतर आपल्याला थिनिंग ही प्रोसेस करायची बघा. तर काय म्हटलं, द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन, ज्याला ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन आपण ज्याला म्हणू म्हणजे कमीत कमी जी धाग्यांची संख्या आहे द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन म्हणजे किती प्रमाणात आपल्याला या ठिकाणी रोपांची संख्या ठेवणं गरजेचं आहे बघा. की आपल्याला सांगले द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन म्हणजे रोपांची संख्या कितपत आपल्याला ठेवायची. त्याच्यामध्ये फॉर देसी कॉटन असतील किंवा जर आपली साधी व्हरायटी असेल तर त्याच्यासाठी 80,000 ते 1 लाखपर्यंत या ठिकाणी आपल्याला रोपांची संख्या ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॉर अमेरिकन कॉटन ज्याला आपण म्हणू किंवा अमेरिकेची जी व्हरायटी असेल त्याच्यामध्ये 60,000 ते 65,000 रोपं प्रति हेक्टर 60,000 ते 65,000 रोपं असण्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा, विडिंग अँड होविंग. विडिंग म्हणजे काय ठिकाणी तण काढणे या प्रोसेसला विडिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा तर काय विडिंग म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की 1 हँड विडिंग इज गिव्हन आफ्टर 3 to 4 weeks ऑफ सोविंग. ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर लागवड केल्यानंतर लागवडीच्या काही कालावधीनंतर 3 ते 4 आठवड्यानंतर आपणाला खुरपणी करायची किंवा तण काढायचे आहेत. खुरपणी आणि तण काढणे ज्याला म्हणतो त्याला विडिंग असं म्हटलं जातं. देन 2 to 3 होईंग आर गिव्हन इन 15 to 20 days इंटरवल. प्रत्येक 15 ते 20 दिवसानंतर होईंग म्हणजे बघा की आपल्याला दोन साऱ्यांमधून ज्यावेळेस आपण कोळपणी यंत्रासारखे असतं तर तशा पद्धतीने जर आपण त्याला होईंग असं म्हटलं जातं तर 2 ते 3 वेळा असं पद्धतीचं होईंग करणं गरजेचं आहे. कधी? प्रत्येकी 15 ते 20 दिवसाच्या कालावधीनंतर. फाईल होईंग केअर शुड बी टेकन दॅट द यंग सीडलिंग्स डू नॉट ट्रॅम्पल अंडर द फीट ऑफ अ बुलक. तर काय केलं जातं की तर होईंग मशीन असतं, कोळपणी यंत्र असे असतात बघा की ज्याच्यामधून काय केलं जातं की जी माती आहे ती माती पूर्णपणे लूज केली जाते म्हणजे तण हे त्याच्यासोबत काढले जातात. तर त्याला होईंग आपण असं म्हणतो. ठीक आहे. तर काय आहे की ज्या वेळेस अशा पद्धतीचं होईंग ऑपरेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच ठिकाणी बैलाच्या साह्याने सुद्धा यंत्र चालवले जातात. तर आपल्याला या ठिकाणी केअर शुड बी टेकन म्हणजे या ठिकाणी आपल्याला
ज्याला की आपण काय म्हणू शकतो की आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की बैलांच्या पायाच्या खाली कुठल्याही प्रकारचं रोप दबलं जाऊ नये, अशा पद्धतीची काळजी घ्यायची आहे. लास्ट होईंग शुड बी गिवन विथ अकोला हो टू गिव्ह लाईट अर्थिंग ऑफ. अकोला हो नावाचं बघा, अकोला हो म्हणजे काय की जसं की आपलं एखादे खोऱ्या आहे किंवा कुदळ आहे, अशा पद्धतीचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला अकोला हो असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस लास्टली आपण या ठिकाणी होईंग करत असेल त्याला अकोला हो नावाच्या इन्स्ट्रुमेंटनी आपल्याला शेवटचं होईंग द्यायचं आहे. तर अर्थिंग अप ह्याचा अर्थ काय म्हटलं आपण की अर्थिंग अप म्हणजे जे की आपण कुठलंही प्लॅन्ट असेल, कुठलंही क्रॉप असेल, त्याला ज्यावेळेस त्याचा जो मुळाकडचा भाग आहे तर मुळाकडच्या भागाला या ठिकाणी मातीने सपोर्ट करणे त्याला अर्थिंग अप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 3 नंबर बघा, टुपिंग. तर बघा की विशेष काय आहे की हे जे ऑपरेशन आहे, टुपिंग नावाचं जे ऑपरेशन आहे, हे आपल्याला कॉटनमध्ये विशेष करून कापसामध्ये पूर्णपणे दिसून येत असतं. त्याला म्हणलं जातं की टुपिंग. इन ऑर्डर टू चेक द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑफ अ प्लांट अँड टू इन्क्रीज द ग्रोथ ऑफ अ फ्रुटिंग ब्रांचेस द टीप ऑफ प्लांट इज कट ऑफ कॉल्ड एज टुपिंग. तर टुपिंग म्हणजे काय केलं जातं बघा, ह्याचा अर्थ असतं की शेंडं खोडून टाकणे, शेंडे खोडून टाकणे. तर म्हणजे काय की समजा जर आपण या ठिकाणी कापसाचं रोप आपण लावलेलं आहे आणि कापसाला ज्यावेळेस बोंड आलेले असतात, तर बोंड कापसाचे आल्यानंतर आपणाला जी पूर्णपणे जी एनर्जी आहे, जी पूर्ण एनर्जी आहे, ती पूर्ण एनर्जी आपणाला त्या बोंडाकडे किंवा कापसाची जी बोंड आहे त्या बोंडाला पूर्णपणे एनर्जी त्याची जी काय ज्याला आपण काय म्हणू की पोषक तत्व, हे पोषक तत्व पूर्णपणे त्या बोंडासाठी मिळावं म्हणून काय केलं जातं की आपण शेंडा आहेत त्या कापसाचे जे शेंडा आहेत त्या कापसाचे शेंडा या ठिकाणी छाटून टाकत असतो, त्याला टुपिंग असं म्हटलं जातं. तर हे जे ऑपरेशन आहे त्याला टुपिंग असं म्हटलं जातं. कशासाठी करायचं की जी एनर्जी असेल किंवा जी ज्याला आपण असं म्हणू की जी पोषक तत्व असतील की जी रसद्रव्य असतील, ही रसद्रव्य संपूर्णपणे त्या बोंडाला मिळणं गरजेचं आहे, म्हणून त्याला आपण टुपिंग असं म्हटलं जातं. अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ ग्रोथ दिस ऑपरेशन इज नॉट बेनिफिशियल. नॉर्मल कंडिशन म्हणजे बघा की जर तिची जर वाढ असेल, ही वाढ सर्वसाधारणपणे जर होत असेल, नॉर्मली वाढ होत असेल किंवा सर्वसाधारण वाढ होत असेल, तर अशा वाढीमध्ये टुपिंग नावाचं ऑपरेशन याचा काही एक उपयोग होऊ शकत नाही. इट इज कॉस्टली अँड टाईम कन्झ्युमिंग. म्हणजे टुपिंग म्हणजे बघा की आपल्याला प्रत्येक झाडाची शेंडं काढणं, बाजूला करणं हे होऊ शकत नाही किंवा हे फार अवघड आहे. त्यामुळे इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस, म्हणजे त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागत असतो. इट रिक्वायर लॉट ऑफ टाईम असं आपण म्हणू शकतो. तर ही आहे टुपिंग ऑपरेशन. टुपिंग म्हणजे काय की झाडाची कुठल्याही प्लॅन्टची असलेली ती शेंड बाजूला काढणे किंवा शेंड कट करणे याला टुपिंग असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामुळे काय होत असतं की आपला जो आपण जे पीक घेतलेलं आहे किंवा समजा कापसाच्या बाबतीमध्ये जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्याची जी पूर्णपणे जी पोषक तत्व आहे, मुळापासून शोषली जाणारी जी पोषक तत्व आहे, ही एक ना एक पोषक तत्व ही कापसालाच फक्त मिळावी म्हणून आपल्याला हे टुपिंग नावाचं ऑपरेशन करणं गरजेचं असतं. परंतु काय हे ज्यावेळेस आपण ही पद्धतीचा वापर करत असतो अशा वेळेस ही जी पद्धत आहे ही टाईम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागत असतो. तर हा वेळ दवडण्यासाठी हा वेळ लागत असल्या कारणानेच बऱ्याच ठिकाणी या ऑपरेशनचा वापर केला जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे मॅन्युरिंग. मॅन्युरिंग तर आपण बघा की प्रत्येक ठिकाणी आपण हेच गोष्टी बघतोय की तेच आपण पुन्हा आहे. तर मॅन्युरिंग म्हणजे काय तर आपल्याला खत देणे, ह्याला मॅन्युरिंग असं म्हटलं जातं. तर बघा मॅन्युरिंग 1 नंबर रेनफेड कॉटन. रेनफेड म्हणजे ज्या ठिकाणचं जे कापूस आहे हा पूर्णपणे जर पावसा येत असेल, पावसाच्या पाण्यावरती येत असेल तर त्याला रेनफेड म्हटलं जातं. तर ज्यावेळेस रेनफेड कॉटन असेल त्याच्यासाठी काय लागेल 15 ते 20 कारलोड ऑफ FIM पर हेक्टर. तर 15 ते 20 शेणखताच्या गाड्या आपल्याला लागतील प्रत्येकाला हेक्टरी. एका हेक्टरला कापसामध्ये 15 ते 20 शेणखताच्या गाड्या लागत असतील. त्याच्यानंतर इरिगेटर म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्वतः पाणी देत असतो त्याला इरिगेटर म्हटलं जातं. इरिगेटर म्हणजे आपल्याला विहिरीच्या साहाय्याने ज्यावेळेस पाणी देतो त्याला इरिगेटर म्हटलं जातं. तर इरिगेटेड कंडिशन असेल तर त्याच्यासाठी 25 ते 30 कारलोड, 25 ते 30 बैलगाड्या प्रत्येकी हेक्टरी एवढ्या लागतील. 15 ते 20 हे रेनफेडसाठी आणि 25 ते 30 हे इरिगेटेडसाठी. त्याच्यानंतर बघा FIM इज ॲडेड अँड वेल मिक्स्ड बिफोर द फायनल प्रिपरेशन. तर ज्या वेळेस
आपणाला पूर्णपणे साऱ्या पाळण्याचा जो असेल किंवा वाफ तयार करायची असतील अशा वेळेस आपणाला शेणखत याच्यामध्ये मिक्स करायचं असतं. शेणखत मिक्स करून या ठिकाणी साऱ्या पाडल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, फर्टिलायझर रिक्वायरमेंट. फर्टिलायझर रिक्वायरमेंट म्हणजे खताची कितपत आवश्यकता असणं गरजेचं आहे. बघा कितपत खतं असणं गरजेचं आहे. तर रेनफेड कॉटन, रेनफेड कॉटन म्हणजे पावसावरती येणारं जे कापूस असेल त्याच्यासाठी किती लागेल, 20 ते 40 किलो नायट्रोजन म्हणजे 20 ते 40 किलो नत्र, 10 ते 20 किलो स्फुरद आणि 10 ते 20 किलो पालाश. नत्र, स्फुरद, पालाश. तर बघा किती 20 ते 40 किलो नत्र, 10 ते 20 किलो स्फुरद आणि 10 ते 20 किलो पालाश. हे असेल रेनफेडसाठी. रेनफेड म्हणजे पावसावरती येणाऱ्या कापसासाठी. त्याच्यानंतर इरिगेटेड. इरिगेटेड म्हणजे काय, तर आपण स्वतः पाण्याचा साठा उपलब्ध करत असेल, विहिरीतून आपण पाणी घेत असेल किंवा कॅनलच्या मार्फत जर पाणी घेत असेल तर अशा वेळेस 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे प्रति हेक्टरी एवढं प्रमाणात ते लागत असतं. 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे प्रति हेक्टरी या ठिकाणी त्याच्यासाठी लागत असतं. तर काय म्हणले बघा की ज्यावेळेस खतं देत असतो, कापसाला ज्यावेळेस खतं देत असतो तर खतं देताना सुद्धा त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अंतर राखलं जातं. तर काय केलं जातं बघा, हाफ डोस ऑफ नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज गिवन ॲट द टाइम ऑफ सोविंग. ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो, कोणतीही पेरणी, तर कोणतीही पेरणी करण्याच्या वेळेस तर पहिल्यांदा काय केलं जातं की हाफ डोस ऑफ नायट्रोजन. तर जो नायट्रोजन आहे नत्र, तर नत्रचा जो डोस द्यायचा असेल किंवा नत्रची मात्रा द्यायची असेल ती पेरणीच्या वेळेस अर्धी मात्रा, पेरणीच्या वेळेस नत्राची अर्धी मात्रा दिली जाईल. हाफ डोस ऑफ नायट्रोजन आणि फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम. तर पेरणीच्या वेळी काय केली जातील, नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पालाश याची पूर्ण मात्रा आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज अप्लाइड बिटवीन द लाईन अबाउट 15 days आफ्टर सोविंग ॲट द स्क्वेअर फॉर्मेशन स्टेज. तर काय केलं जातं बघा की पहिला जो डोस असेल ते टाईम ऑफ सोविंग म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करत असेल त्याच्यासोबत अर्धा डोस नायट्रोजनचा अर्धा डोस, त्याच्यानंतर स्फुरदचा पूर्ण डोस आणि पालाचा पूर्ण डोस. ही कधी करायचं आहे, ज्यावेळेस आपण या ठिकाणी टाईम ऑफ सोविंग म्हणू, ज्यावेळेस लागवडीच्या वेळेस. आणि उरलेला जो नत्राचा जो अर्धा डोस असेल, नायट्रोजनचा उरलेला जो अर्धा डोस असेल तो डोस आपणाला 45 दिवसानंतर, हा 45 दिवसानंतर आपल्याला द्यायचा आहे. तर बघा 2 डोस ज्यावेळेस दिले जातील त्यावेळेस पहिला डोस जर लागवडीच्या वेळी दिला असेल नत्राचा, तर उरलेला जो डोस असेल तो 45 दिवसानंतर आपल्याला देणं गरजेचं आहे. इन केस ऑफ इरिगेटेड कॉटन, टॉप ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर्स मे बी डन ट्वाइस. तर टॉप ड्रेसिंग ह्याचा अर्थ कसा आहे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी लागवड केली किंवा पीक आले असते त्याच्यामध्ये जर आपण खतं देत असेल तर टॉप ड्रेसिंग असं म्हटलं जातं. अप्लाइड ऑफ फर्टिलायझर्स इन अ स्टँडिंग क्रॉप्स, ही टॉप ड्रेसिंगची या ठिकाणी डेफिनेशन आहे. इन केस ऑफ इरिगेटेड कॉटन, टॉप ड्रेसिंग फर्टिलायझर्स मे बी डन ट्वाइस, half about 1 month after sowing and remaining at a bud formation stage. तर ज्यावेळेस काय म्हटलं जातं बघा की टॉप ड्रेसिंग म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी उभ्या पिकामध्ये ज्यावेळेस खतं देत असतो त्याला टॉप ड्रेसिंग म्हटलं जातं. तर टॉप ड्रेसिंगमध्ये काय केलं जाईल की ज्यावेळेस त्याच्यामध्ये हाफ डोस म्हणजे अर्धा जो खताची अर्धा मात्रा असेल ती 1 महिन्यानंतर म्हणजे लागवडीच्या 1 महिन्यानंतर आपल्याला अर्धी मात्रा द्यायची आहे. आणि उरलेली जी अर्धी मात्रा असेल ज्या वेळेस या ठिकाणी बड फॉर्मेशन ज्याला म्हणून, बड फॉर्मेशन म्हणजे ज्यावेळेस त्याला छोटे छोटे फुटवे येत असतात अशा वेळेस उरलेला अर्धा डोस द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इन केस ऑफ डिबल्ड कॉटन क्रॉप फर्टिलायझर शुड बी अप्लाइड बाय रिंग मेथड. डिबल्ड म्हणजे आता बघा की आपण मेथड ऑफ सोविंग म्हणजे लागवडीच्या पद्धती बघितले, त्याच्यामध्ये डिबलिंग ह्याचा अर्थ काय की टोचले जाणे.
टोचणे म्हणजे डिबलिंग. तर अशा पद्धतीचं समजा जर असेल तर त्याच्यासोबत काय केले जाते की फर्टिलायझर्स म्हणजे खतं देत असताना रिंग मेथडचा वापर केला जातो. रिंग मेथड म्हणजे काय, तर जी खतं आहेत ती खतं आजूबाजूला या ठिकाणी गोलाकार परिस्थितीमध्ये टाकली जातात, त्याला रिंग मेथड असं म्हणलं जातं. तर ही आहे फर्टिलायझर रिक्वायरमेंट. तर बघा रेनफेडसाठी आणि इरिगेटेडसाठी ही जी फर्टिलायझर्स किंवा खताची जी मात्रा आहे ती वेगवेगळी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला डोस देताना पहिल्यांदा आपल्याला नत्रचा अर्धा डोस आणि स्फुरद आणि पालाचा पूर्ण डोस देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 45 दिवसानंतर नत्राचा जो शिल्लक राहिला डोस आहे हा पूर्णपणे देणं गरजेचं आहे. तर हे आलं फर्टिलायझर रिक्वायरमेंट म्हणजे खतांची मात्रा. त्याच्यानंतर बघा इरिगेशन ह्याचा अर्थ आहे की आपण पाणी देणं, त्याला इरिगेशन असं म्हटलं जातं. कितपत आपण पाणी देतो त्याला इरिगेशन असं म्हटलं जातं. तर इरिगेशन म्हणजे बघा काय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कॉटन प्लांट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टू द बोथ कंडिशन, लेस सॉईल मॉइश्चर अँड मोर सॉईल मॉइश्चर. तर जी कापूस जे आहे तर कापूस आहे तो पाण्याच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह असणारं एक ठिकाणी पीक आहे. तर कशासाठी की समजा जर कापसाला पाणी कमी पडलं तरीही कापसाला चालत नाही आणि गरजेपेक्षा जर कापसाला पाणी जास्त झालं तेही चालत नाही. तर दोन्ही कंडिशन कापसाच्या बाबतीमध्ये दोन्ही कंडिशन या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी डेंजरस आहेत म्हणा किंवा अयोग्य कंडिशन असलेलं आहेत. इट इज अ therefore very important to maintain optimum soil moisture at each different stage of a plant. तर काय केलं जातं बघा की आपल्याला कापसासाठी पाण्याचे प्रमाण कमी असणं हे सुद्धा चालत नाही, पाण्याचं प्रमाण जास्त असणं हेही सुद्धा चालत नाही. त्यामुळं आपणाला इट इज अ देअरफॉर व्हेरी इम्पॉर्टंट. तर काय बघा की कापसाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यावेळेस त्याला सॉईल मॉइश्चर म्हणू किंवा मातीचे असणारे आर्द्रतेचं प्रमाण ज्याला की वापसा म्हणून, तर वापसा योग्य पद्धतीचं असणं ही कापसाच्या बाबतीमध्ये सर्वाधिक जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. टू मेंटेन ऑप्टिमम सॉईल मॉइश्चर ॲट इच डिफरंट स्टेज ऑफ अ प्लांट ग्रोथ. तर प्रत्येक वाढीची जी अवस्था असेल ह्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये कापसाच्या मध्ये आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण योग्य पद्धतीचं असणं या ठिकाणी तेवढंच गरजेचं आहे. दिस इज पॉसिबल इन अ इरिगेटेड क्रॉप. तर इरिगेटेड म्हणजे काय की बघा ऑप्टिमम प्लांट ज्याला सॉईल मॉइश्चर्स म्हणू म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण हे योग्य पद्धतीने राखणं हे कधी या ठिकाणी आपण करू शकतो, तर ज्यावेळेस आपलं जे कापूस आहे किंवा आपलं जे क्षेत्र आहे हे पूर्णपणे आपण आपल्या घरच्या पाण्यावर जेव्हा देत असतो किंवा आपल्याजवळ विहिरीचं उपलब्धता आहे, पाण्याची उपलब्धता आहे, अशी जर असेल तर आपण जी वापसा आहे आपल्या शेताला येणारा किंवा आपल्या रानाचा वापसा आहे हा वापसा आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने रेग्युलेट करू शकू. ठीक आहे. तर बघा काय म्हणलंय त्याच्यामध्ये, फ्लावरिंग टू बॉल ओपनिंग इज द मोस्ट क्रिटिकल स्टेज ऑफ अ कॉटन ग्रोथ. तर पाणी कधी द्यायचं आहे, कापसाला ज्यावेळेस आपण पाणी देत असतो त्यावेळेस पाणी देण्याच्या काही विशिष्ट अवस्था आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कापसाच्या पाणी देण्याच्या विशिष्ट अवस्था कुठल्या आहे की फ्लावरिंग म्हणजे काय की कापसाला फुलं येणं त्याला फ्लावरिंग म्हणतात. तर फ्लावरिंग स्टेजला पाणी देणं जास्त इम्पॉर्टंट आहे. फ्लावरिंग टू बॉल ओपनिंग म्हणजे काय की जे कापसाची बोंड असतात हे बोंड या ठिकाणी मोकळी होतात किंवा ओपन होतात, उघडी होतात. तर ह्याला तर म्हणजे बघा की फुलं येण्यापासून ती जी बोंड आहे ती बोंड उघडी होण्यापर्यंत जी स्टेज आहे त्याला क्रिटिकल स्टेज ऑफ अ कॉटन ग्रोथ असं म्हटलं जातं. पाणी म्हणजे फुलं येण्यापासून ते बोंड उघडी होण्यापर्यंत जो कालावधी आहे त्याला क्रिटिकल ग्रोथ स्टेज असं म्हटलं जातं. वॉटर स्टेज ॲट दिस पिरियड रिड्यूस द यील्ड. तर ही जी परिस्थिती असेल फुलं येण्यापासून जी बोंड आहे ती मोकळी होण्यापर्यंत, तर या परिस्थितीमध्ये जर आपणाला कापसाला जर पाणी कमी पडलं तर त्याच्यामुळे काय होत असतं की त्याचा परिणाम हा त्याच्या यील्डवरती म्हणजे त्याच्या उत्पन्नावरती पूर्णपणे दिसून येत असतो. वॉटर स्ट्रेस ॲट दिस स्टेज पिरियड रिड्यूस द यील्ड म्हणजे उत्पन्न या ठिकाणी पूर्णपणे अशा पद्धतीने कमी होत असतं. इन अ समर इरिगेशन इज गिवन ॲट एव्हरी वीक.
जर समजा उन्हाळा असेल आणि उन्हाळ्यामध्ये जर आपलं कापसाचं पीक असेल तर आपल्याला प्रत्येक आठवड्यामध्ये पाणी देणं गरजेचं आहे. इरिगेशन इज गिव्हन ॲट एव्हरी वीक. अंडर prolonged dry spell in a monsoon, irrigation is given at 20 to 15 days interval. समजा जर मान्सून परिस्थिती आहे, पावसाचा सीझन आहे आणि पावसाचा सीझन असेल आणि ज्यावेळेस 2 पाण्याच्या पाळ्या असतील तर 2 पाण्याच्या पाळ्यामध्ये जर जास्त अंतर राहिलं तर प्रत्येकी 12 ते 15 दिवसानंतर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. प्रत्येकी 12 ते 15 दिवसानंतर. It is stopped by the end of September in the case of देसी कॉटन. तर समजा देशी कॉटन असेल, देशी जर कॉटन असेल तर आपण समजा जूनमध्ये जर लागवड केली असेल तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपणाला पाणी देणं थांबवायचं आहे. त्याच्यानंतर बघा की जर अमेरिकन कॉटन असेल, अमेरिकन कॉटन असेल तर आपणाला ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये, ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आपल्याला पूर्णपणे पाणी देण्याचं पूर्णपणे थांबवायचं आहे. केस आपण देसी कॉटन हे असेल, हे सप्टेंबरमध्ये आपल्याला पाणी द्यायचं थांबवायचं आहे आणि अमेरिकन कॉटन जर असेल तर आपल्याला ऑक्टोबरमध्ये पाणी देणं पूर्णपणे थांबवायचं आहे. इन केस ऑफ हेवी रेनफॉल एक्सेस वॉटर शुड बी रिमूव्ड बाय ड्रेनेज. तर समजा जर पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडत असेल किंवा जास्त प्रमाणात जर पाऊस पडला तर पाण्याचा निचरा हा ड्रेनेजच्या माध्यमातून पूर्णपणे करून टाकायचं आहे. तर समजा जर पाणी आपल्या शेतामध्ये जर जास्त प्रमाणात राहिलं तर त्याचा परिणाम काय होत असतो की जी मुळं असतात ती मुळं पूर्णपणे कुजून जातात. त्यामुळे आपल्याला ती पाणी ड्रेनेजमधून पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. ह्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे उत्पन्न किंवा काढणी. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. तर बघा कशा पद्धतीने आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला काढणी करायची आहे. हार्वेस्टिंग ऑफ कॉटन इज डन बाय पिकिंग सीड कॉटन और कापूस फ्रॉम द फुल्ड ओपन बॉल्स. पिकिंग म्हणजे कापूस वेचणे. तर बघा की आपण ज्यावेळेस कापसाचं, ठीक आहे, तर त्याला कापूस वेचून काढत असतो, त्याला हार्वेस्टिंग असं म्हणलं जातं की त्याला काढणी म्हण असं म्हणलं जातं. तर काय केलं जातं बघा, हार्वेस्टिंग म्हणजे काय, हार्वेस्टिंग ज्यावेळेस केलं जातं त्याला पिकिंग नावाची पद्धत आहे, त्याला इंग्रजीमध्ये पिकिंग असं म्हणलं जातं. तर समजा बऱ्याच वेळा रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, शक्यता खूप जास्त आहे. हार्वेस्टिंग ऑफ कॉटन इज डन बाय पिकिंग मेथड्स. तर काय केलं जातं की कापसाचे जे बोंड आहेत त्या बोंडामधून कापूस वेचून बाजूला काढला जातो. हार्वेस्टिंग इज डन इन 3 to 4 पिकिंग ॲट 15 to 20 days इंटरव्हल वेन सफिशियंट नंबर ऑफ बॉल्स आर ओपनड. तर बघा अशा पद्धतीची जी कापसाची जी वेचण आहे, तर कापूस आपल्याला वेचणा जवळजवळ पूर्ण ह्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा आपल्याला कापूस वेचण्यासाठी बायका लावायला लागत असतात. कशा पद्धतीने, प्रत्येकी 15 ते 20 दिवसाचा मध्यस्थी कालावधी ठेवून जसे जे कापसाचे बोंड आहेत हे ज्यावेळेस बोंड जशा पद्धतीने उघडी झालेले असतात किंवा बोंडातून कापूस ज्यावेळेस बाहेर येत असतो, हा प्रत्येकी 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला काय कापूस वेचला जात असतो. फाईल पिकिंग केअर इज टेकन दॅट नो लीफ पोर्शन गेट अटॅच्ड टू द फायबर. तर काय केलं जातं की ज्यावेळेस आपण पिकिंग किंवा कापूस वेचत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणी काळजी कशी घ्यायची आहे की त्याच्यासोबत आपल्याला कुठल्याही पद्धतीची पानाच्या ज्या वेगवेगळ्या पाकळ्या असतात किंवा जी पानाचं जी वाळली पानं झाली असते ती पानं त्याच्यामध्ये येणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इन केस ऑफ क्लोज द बॉल कॉटन्स पार्शली ओपन कॉटन्स आर पिक्ड ड्रायड अँड सील्ड कॉटन इज रिमूव्ड. तर समजा काय ठिकाणी जे बोंड असतात ही बोंड या ठिकाणी काय होत असतात, ओपन किंवा बोंड या ठिकाणी उघडी होत नाहीत किंवा बोंड जी आहेत ती पूर्णपणे मोकळी होत नसतात. अशा वेळी काय घ्यायचं आहे, इन केस ऑफ क्लोज्ड कॉटन्स, त्याची जर बोंड समजा जर उघडी होत नसेल किंवा पूर्णपणे झाकून गेले असतील, इन केस ऑफ क्लोज्ड बॉल कॉटन पार्शली ओपन कॉटन्स आर पिक्ड. तर समजा जी बोंड असतील ती बोंड जी आहेत ही जर काही प्रमाणात जर उघडी झाली असतील तर त्यांना आपल्याला बाजूला काढायचं आहे. त्यांना इट शुड बी ड्रायड म्हणजे ती पुन्हा आपण वाळत घालायची, बाजूला काढायची, वाळत घालायची. अँड सीड कॉटन इज रिमूव्ड. तर त्याच्यामधून सीड्स, त्याच्यामधून जे बिया असतात त्या बिया आपण या ठिकाणी बाजूला करायच्या आहेत. द हार्वेस्टिंग पिरियड रिमेन्स फॉर 8 to 10 weeks.
तर कापसाची जी आपण काढणी असेल किंवा कापसाची जी पिकिंग म्हणजे कापसाची जी वेचण असेल ही जवळजवळ 8 ते 10 आठवडे म्हणजे प्रत्येकी जवळजवळ ही प्रोसेस जी आहे ती 2 महिन्यापर्यंत ही चालत असते. द हार्वेस्टिंग पिरियड रिमेन फॉर 8 to 10 वीक्स म्हणजे 8 ते 10 आठवड्यापर्यंत ही कापसाचं जे पिकिंग आपण ज्याला म्हणू किंवा कापूस वेचणे असं म्हणू तर हे चालत असतं. त्याच्यानंतर बघा इन महाराष्ट्र हार्वेस्टिंग पिरियड स्टार्ट फ्रॉम ऑक्टोबर टू एंड ऑफ डिसेंबर. तर म्हणजे कापसाची जी वेचणी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कापसाची वेचणी आहे ती जवळजवळ ऑक्टोबरपासून जर सुरुवात झाली तर आपणाला डिसेंबरच्या एंडपर्यंत डिसेंबरच्या शेवटपर्यंत या ठिकाणी कापसाची तोडणी चालू असते. द मिडल पिकिंग्स आर हेवियर अँड बेस्ट क्वालिटी. तर कापसाची ज्यावेळेस तोडणी करत असतो सुरुवातीची तोडणी असेल सुरुवातीच्या पहिल्या एका महिन्याची तोडणी असेल किंवा 15 दिवसाची तोडणी असेल त्याच्याऐवजी सुरुवातीच्या आणि शेवटच्या तोडणीच्या ऐवजी जो मिडल म्हणजे मध्यस्थी ज्यावेळेस आपण तोडणी केली जाते ती सर्वाधिक जास्त योग्य आणि चांगली असते. द लास्ट पिकिंग इज पोअर क्वालिटी शुड बी केप्ट सेपरेटली. तर कापसाची जी तोडणी असेल तर कापसाच्या तोडणीमध्ये जी शेवटची तोडणी असेल लास्ट पिकिंग ज्याला आपण म्हणू ती जी आहे ती विशिष्ट म्हणजे ती जास्त प्रमाणात चांगली नसेल. इट इज अ पोअर क्वालिटी म्हणजे ती जी गुणवत्ता असेल ती गुणवत्ता ही कमी असेल. त्याच्यानंतर बघा इल्ड म्हणजे उत्पन्न. तर कापसाच्या उत्पन्नामध्ये बघा तर त्याच्यामध्ये इल्ड ऑफ सीड कॉटन. तर समजा जर आपण कापसाचं उत्पन्न जर सीडसाठी म्हणजे बियाणं म्हणून जर आपण घेत असेल कापूस जर बियाणं या पद्धतीने जर घेत असेल तर त्याच्यामध्ये देशी कॉटनचं जे उत्पन्न असेल ते किती असेल 4 ते 6 क्विंटल प्रति हेक्टर. जे देशी कॉटन असेल तर देशी कॉटनचं उत्पन्न आहे 4 ते 6 क्विंटल प्रति हेक्टर. अमेरिकन कॉटन जे आहे तर अमेरिकन कॉटनचं उत्पन्न आहे 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर. देशी कॉटनचं आहे 4 ते 6 क्विंटल. अमेरिकन कॉटनचं आहे 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर. त्याच्यानंतर हायब्रिड म्हणजे संकरितमध्ये संकरितमधलं रेनफेड आहे त्याचं उत्पन्न आहे 12 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर. आणि हायब्रिडमधलं इरिगेटेड म्हणजे पाणी देऊन आपण पाण्याच्या साहाय्याने म्हणजे घरच्या पाण्याच्या साहाय्याने जिथं केलं जातं त्याला इरिगेटेड असं म्हणलं जातील. त्याच्यामध्ये 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न असेल. त्याच्यानंतर बघा इल्ड ऑफ लिंट म्हणजे काय बघा लिंटची या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. तर कंसामध्ये लिंटची डेफिनेशन काय म्हणते बघा कॉटन सेपरेटेड फ्रॉम द सीड इज कॉल्ड एज अ लिंट. तर समजा कापूस जे आहे ते कापूस त्या बियांपासून वेगळा करणे त्याला लिंट असं म्हटलं जातं. कापसांना बियाणांपासून किंवा बियापासून वेगळं करणे त्याला लिंट असं म्हटलं जातं. तर बघा इल्ड ऑफ लिंट कसं असेल तर रेनफेडमध्ये तर ॲव्हरेज किती असेल 80 ते 100 किलो प्रति हेक्टर. 80 ते 100 किलो प्रति हेक्टर. आणि जर इरिगेटेड असेल रेनफेड म्हणजे पावसावरती आणि इरिगेटेड म्हणजे आपण इतर क्षेत्रातून पाणी उत्पन्न करतो त्याला इरिगेटेड म्हणलं जातं. तर इरिगेटेडमध्ये किती असेल इल्ड 200 ते 300 किलो प्रति हेक्टर एवढं लिंट याचं इल्ड असेल किंवा त्याचं तेवढं उत्पन्न असेल. तर हे आले क्रॉप सायन्समधल्या कॉटन या चॅप्टर्समधल्या इल्डपर्यंतची इन्फॉर्मेशन. इल्ड म्हणजे उत्पन्न तर कशा पद्धतीचं उत्पन्न आहे इथपर्यंतची आपल्याली इन्फॉर्मेशन. नेक्स्ट लेक्चरला जो उरलेला पार्ट असेल तो हा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केला जाईल.